नमस्कार. मराठी साहित्यामध्ये विविध काव्यप्रकार हाताळले गेले. मग ओवी असेल, अभंग असेल, पोवाडे असतील, लावणी असेल, या सगळ्याबरोबर एक काव्यप्रकार अतिशय प्रसिद्ध झाला आणि तो म्हणजे गझल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना गझलेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचल्या. सुरेश भट, माधव जुलियन यांनी अतिशय अर्थपूर्ण अशा गझला लिहिल्या. गझल ही मूळची इराणची, आपल्याकडे आली आणि आपलीच झाली. सुफी पंथीयांबरोबर ती खरं तर भारतात आली. आता आपल्याकडे अतिशय सुंदर अशा गझला लिहिल्या जातात. संगीता जोशी यांची एक गझल मी आता आपल्यासमोर सादर करते. अतिशय अर्थपूर्ण अशी ही गझल आहे. शीर्षक आहे प्रश्न. सोसताना हसण्याचा प्रश्न होता. सोसताना हसण्याचा प्रश्न होता. चेहरा सांभाळण्याचा प्रश्न होता. या हवेला मी कशाला गंध मागू, या हवेला मी कशाला गंध मागू. श्वास चालू राहण्याचा प्रश्न होता. बंद ओठांनी सजाही मान्य केली, बंद ओठांनी सजाही मान्य केली. जे खरे ते सांगण्याचा प्रश्न होता. वादळाने मोडले नसते मलाही, काय म्हणतायत बघा, वादळाने मोडले नसते मलाही. फक्त थोडे वाकण्याचा प्रश्न होता, फक्त थोडे वाकण्याचा प्रश्न होता. चंद्रहाती झाकणेही शक्य होते, चंद्रहाती झाकणेही शक्य होते. मात्र त्याच्या चांदण्याचा प्रश्न होता, मात्र त्याच्या चांदण्याचा प्रश्न होता. आवडली ना? धन्यवाद.